तर शिवसाधना जेव्हा ते करतात ना, तेव्हा जो शव असतो, जी डेड बॉडी असते ना, त्याच्या छातीवर पाय ठेवून ते करतात. पार्वतीने शंकराच्या छातीवर पाय ठेवला होता. त्यानंतर ती विद्या तशी डेव्हलप झाली किंवा ती सिद्धी तशी मिळाली. कारण ते खूप डीप आहे सगळं. आणि प्रत्येक ते पॅरामीटर जर मी स्टडी करत गेलो तर नक्की मीही अघोऱ्यासारखं काहीतरी वागीन कधीतरी. आणि स्मशानाच्या वर फक्त शंकराचंच देऊळ बांधलं जातं. त्याचं कारण असं, कारण तिकडे निगेटिव्ह एनर्जीज फिरत असतात. ती एक वेगळी जागा आहे, पण ती तितकीच पॉझिटिव्ह पण आहे. त्याचं कारण असं की एखादी व्यक्ती गेली की पहिलं मोक्ष मिळण्याचा मार्ग तिकडून सुरू होतो. कारण त्याचा जो पहिला फेरा असतो तो तिथे संपतो आणि तिथून तो ट्रॅव्हल करतो पुढे बाहेर. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि तू जसं बोललास की तू ह्याच्यावर बराच अभ्यास केलास, लहानपणापासूनच हा कॉन्सेप्ट आणि हा विषय आवडायचा. तर तुझ्या मते म्हणजे अशा अघोऱ्यांकडे कोणत्या प्रकारची सिद्धी असते? आता बघशील, म्हणजे अभ्यास केला म्हणजे ॲज सच तेवढा अभ्यास झाला नाहीये त्याचं. वरून जे आहे ते अभ्यास म्हणशील तर सगळ्यात आधी मी फक्त कॅरेक्टरवर अभ्यास केलेला, की तो कसा दिसतो, कसा बोलतो, त्याचं वागणं कसं आहे, चालचलन काय आहे, त्याचा एक ऑरा काय असेल नॉर्मल माणसांसमोर. शंकराचा अवतार म्हटल्यानंतर शंकर हा पहिला मुद्दा येतो त्यांच्यामधला. तोच पर्टिक्युलर विषय इतका वास्ट आहे ना की त्याचा अभ्यास करणं पण खूप कठीण आहे. कारण शंकराचे जेवढे अवतार आहेत, शंकराचं जे काही आहे, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत त्यातल्या, कारण आपण घरी आईबाबांकडनं, आजी आजोबांकडनं ऐकलेलो असतो. पण त्याची डार्क साईड आपण आता जर अभ्यासाला गेलो तर ते स्मशानात राहतात. आणि स्मशानाच्या वर फक्त शंकराचंच देऊळ बांधलं जातं. त्याचं कारण असं, कारण तिकडे निगेटिव्ह एनर्जीज फिरत असतात. ती एक वेगळी जागा आहे, पण ती तितकीच पॉझिटिव्ह पण आहे. त्याचं कारण असं की एखादी व्यक्ती गेली की पहिलं मोक्ष मिळण्याचा मार्ग तिकडून सुरू होतो. कारण त्याचा जो पहिला फेरा असतो तो तिथे संपतो आणि तिथून तो ट्रॅव्हल करतो पुढे बाहेर स्मशानात. बरोबर. आणि मग त्याचे फाटे फुटत जातात. जे 13 दिवस असतं, दिवस कार्य जे आपण म्हणतो माणूस गेल्यानंतर, तर ते दिवस कार्य तशी घडतात. तर पहिली गोष्ट, ते स्मशानात राहतात. ती एक वेगळी जागा झाली त्यांची. भस्म म्हणतो आपण, राख, ती अंगाला लावतात कारण त्यांना त्याच्यातनं एनर्जी मिळते. त्यांना त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आता मी ह्याचा अभ्यास केला म्हणजे मी व्हिडिओज बघितलेत किंवा काही इंटरव्ह्यूज बघितलेत, जी लोक ॲक्च्युली याच गोष्टींमध्ये असतात. म्हणजे नॉट ओन्ली अघोरी, पण वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या विषयांना हाताळलेलं असतं त्यांनी. त्यामधला एक विषय म्हणजे अघोरी. आता अघोरी म्हणजे घोर. अघोरीतलं तू जर बायफर्केशन केलं तर घोर म्हणजे भीती. ज्याला घोर नाही तो अघोरी. कारण त्यांना भीती नसतेच कसली. ते कधी विचारच करत नाहीत कुठल्या गोष्टीचा, कारण त्यांच्या मागे पुढे कोण नाही. ते आपल्या सोसायटीतनं संसार वगैरे सगळं सोडून ते शंकराच्या मार्गाने, शंभोच्या मार्गाने निघालेले असतात. त्याच्यानंतर स्मशानात राहणं, भस्म लावणं म्हणजे राख लावणं. मग त्यांच्या विधी सगळ्या रात्रीच सुरू असतात. त्यांची पूजा करणं, आंघोळ करणं म्हणजे काय, फक्त पाणी ओतून घेतलं वगैरे वगैरे, भस्म लावलं अंगाला. मग त्यांची पूजा, त्यांची साधना, त्यांचे काही मंत्रोपचार असतील ते मंत्र म्हणणं, सगळं करणं. मग एखादी चिता वगैरे आली तर त्याच्यावर त्यांची ती क्रिया करणं. मग त्यांच्याकडे स्कल असतो एक. जेव्हा ते सिद्धी प्राप्त करायच्या मार्गावर असतात तेव्हा एखाद्या शव, म्हणजे एखादी चिता, प्रेत जे असतं, डेड बॉडी, त्याची त्यांना पूजा करायची असते. आणि तो एक स्कल त्यांना तिकडून त्या ह्याच्यातनं मिळतो. ते साधनेतनं ते घेतात आपल्याकडे आणि त्या स्कलवरनं त्यांची ती सगळी बाकीची पुढची विद्या करायला सुरुवात होते. शवसाधना आहे, शिवसाधना आहे आणि अजून एक 3 साधना आहेत त्यांच्या टोटल. शव, शिव आणि स्मशान साधना, या 3 साधना त्यांच्या आहेत. मग त्याच्यातली एक साधना, तर शिवसाधना जेव्हा ते करतात ना, तेव्हा जो शव असतो, जी डेड बॉडी असते ना, त्याच्या छातीवर पाय ठेवून ते करतात. कारण असं म्हटलं गेलंय आणि मी असं ऐकलेलं आहे काही इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे, पार्वतीने शंकराच्या छातीवर पाय ठेवला होता. त्यानंतर ती विद्या तशी डेव्हलप झाली किंवा ती सिद्धी तशी मिळाली. आणि मग त्यांच्या सिद्धींचे नॉर्मल आत्ता आपलं कन्व्हर्सेशनमध्ये सांगायचं झालं तर मेडिटेशन एक प्रोसेस आहे, टेलिपॅथी एक प्रोसेस आहे, डेड बॉडीजशी बोलणं एक प्रोसेस आहे, डेड बॉडींना बघणं एक प्रोसेस आहे, जर त्यांच्या इच्छा अपुऱ्या असतील तर त्या पूर्ण करून देणं ही एक प्रोसेस आहे.
अशा मल्टिपल, अशा 18 प्रकारच्या त्यांच्या प्रोसेसेस आहेत. आणि ऑथेंटिक वेमध्ये जर या प्रोसेसेस आपण कुठे बघू शकतो ना, तर ते त्र्यंबकेश्वरला ती प्रोसेस होते. म्हणजे आपण म्हणतो त्र्यंबकेश्वरला शांती होते. बरोबर. प्रत्येक शांत जर आपल्याला आली तर त्र्यंबकेश्वर इज द प्युरेस्ट प्लेस. तसंच उज्जैन एक आहे, त्याच्यानंतर मणिकर्णिका घाट आहे, गंगा किनारे घाट आहे. तिकडे तर प्रॉपर अशा त्या बॉडीज वगैरे तू बघू शकतोस, ज्या प्रोसेसेस असतात तिकडे सुरू. मग त्यांच्याबरोबर एवढ्या डेड बॉडीज ॲट अ टाईम तिकडे असतात, तर कुठली तरी एक तरी अशी असेल की ज्यांच्यामध्ये काही इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत किंवा काय राहिल्या आहेत. आपण आपल्या ह्याच्यात म्हणून पिंडदान वगैरे करतो, काकस्पर्श जे म्हणतो, कावळं येऊन पिंडाला शिवतो, ते त्याच्यासाठीच असतं की ती इच्छा पुरी म्हणजे अपुरी राहिली असेल तर ती पूर्ण आम्ही करू. तुम्ही आता काही डोक्यात न ठेवता, मनात न ठेवता तुम्ही त्या मोक्षाच्या मार्गाने निघा. तर काही वेळेला असं होतं ना की अघोरी ते पटकन करून देऊ शकतात. आता कसं आहे की पर्टिक्युलर एक अघोरी ती प्रोसेस सांगणार नाही, कारण ती त्याची विद्या आहे. आणि जर ती शिकायची असेल तर यू हॅव टू बी हिज स्टुडंट. आणि मग त्यांच्या परत पॅरामीटर्स आहेत की तुला वेगळं राहायचंय, लंगोट असते त्याच्यावरच राहायचं, उघडं राहायचं. परत त्यांचं एक आहे की थंडी, गरमी, पावसाळा, त्यांना तसा ना फरक पडत नाही, काटक असतात. आणि त्यांचं मेडिटेशन किंवा त्यांची एक विचार करण्याची एक प्रोसेस इतकी स्ट्रॉंग झालेली असते ना की त्या गोष्टींचा कदाचित त्यांच्यावरती तो प्रभाव पडतच नसेल. आणि कालभैरवाची सेवा करणं म्हणजे मग कालभैरवाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल हे तुम्हाला दिसतं, अघोऱ्यांकडे असतं. आणि काळा कुत्रा दरवेळी तो असा अवतीभोवती फिरत असतो. बरोबर. कारण कालभैरवाचं वाहनच काळा कुत्रा आहे, तर तो दरवेळेला दिसतो. किंवा कुठेही असं तुलाही कधी जाणवलं की असं काही होतंय, कुठेही विधी होते किंवा काही घडतंय, तर काळा कुत्रा तिकडे असतोच. आणि स्मशानाच्या अवतीभोवती दिसणार. कारण डेड बॉडीज असतात, शव पेटल्यानंतर तिकडच्या क्रिया करता 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 तिकडे काळा कुत्रा येणारच. कावळा येतो असं. कावळा स्मशानाच्या इथे नसतो, पिंडदानाच्या इथे जास्त असतो, पण काळा कुत्रा हा डेफिनेटली दिसणार.